नेचर केअर्स फर्टिलायझर्स लिमिटेड विटा या कंपनीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग आला. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे हळद संशोधन केंद्र आहे, या संशोधन केंद्रामध्ये मी सलग 30 वर्षीय संशोधनाचं काम केले. तर अलीकडे आम्हाला या सुरुवातीला मर्यादा होत्या की एक आमचे विद्यापीठ सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या 9 जिल्ह्यामध्ये काम करतं. या विद्यापीठाच्या बाहेर जाण्याला विद्यापीठात असताना थोडंसं अवघड होतं. पण अलीकडच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये हळदीचं पीक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, या समस्या प्रत्यक्षात शेतावरती जाऊन आपल्याला कसं निवारण करता येईल, या पारंपरिक ज्या पद्धती आहेत, या पद्धतीमध्ये आपल्याला आम्ही जे काय केलंय चांगल्या पद्धतीनं सांगून कसा बदल करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतोय. तर साधारणपणे आपल्याला हळदीच्या पिकाच्या बाबतीत जर विचार केलं तर आमचं संशोधन केंद्र 1963 ला स्थापन झालं. या संशोधन केंद्रामधनं हळद काढणी असेल, हळदीची लागवड असेल, बियाण असेल, रोग आणि किडी याबाबत जवळजवळ 18 शिफारशी दिलेल्या आहेत. त्या सगळ्या शिफारशीमध्ये माझा सहभाग आहे. एक शिफारस देताना आपल्याला किमान 3 ते 5 वर्षे काम करावं लागतं. म्हणजे बियाणं कसं असावं हे बघण्यासाठी आपल्याला 3 ते 5 वर्षे प्रयोग घ्यावा लागतात. त्याच्यामध्ये लहान आकाराचं बिया असेल, मोठ्या आकाराचं बिया असेल, मध्यम आकाराचं बिया असेल, हळकुंड असेल, हे सगळे आपण त्यामध्ये घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपण यामध्ये हळद काढणी करणं, त्याचबरोबर हळद शिजवणं, वाळवणं, पॉलिश करणे हा एवढाच भाग सध्या आपण घेऊया. पुढच्या भागामध्ये आपल्याला पुढच्या व्हिजिटमध्ये कसं आपल्याला जास्त सांगता येईल ते बघूया. तर हळद काढणीच्या बाबतीत आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या उत्पादन देणारे जे जाती आहेत, ज्याची आपण शिफारस केली कृषी विद्यापीठानं, त्याच्यामध्ये सेलम आहे, राजापुरी आहे, कृष्णा, टेकरूपेटा आणि फुलेसुरुपा या जातीपेक्षा कुठल्याही जाती जर आपण वापरल्या तर उत्पादन खर्चाचा विचार करता ते आपल्याला परवडत नाहीत. दुसरी गोष्ट, हळद आपल्याला काढणीला आल्या कशी ओळखायची, तर आपल्याला चांगल्या उत्पादन देण्याच्या जाती आहेत त्या जातीला 8.5 ते 9 महिन्याचा कालावधी लागतो. तर 8.5 ते 9 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तरी सुद्धा हळद काढणीस आले हे कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये आपल्या ज्या संशोधनाला सांगितल्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये कसं होतं, त्याच्यामध्ये काळी भारी जमीन आहे, काळ्या भारी जमिनीमध्ये पिकाचा कालावधी पूर्ण झाला तर साधारण 60 ते 70% पाला वाढला जातो. दुसरी गोष्ट, मध्यम ती काळी जमीन आहे, या जमिनीत 70 ते 80% पाला वाढला जातो. आणि हलकी जमीन आहे, माराणाची जमीन आहे, ज्या ठिकाणी सेंद्रिय खताचा वापर कमी प्रमाणात झालाय अशा ठिकाणी 100% पाला वाढला जातो. तर साधारणपणे असे एक ठोकताळ आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, हळद पाला वाढल्यानंतर काढणी करताना बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम मला दिसून आलाय की पारंपरिक पद्धती ज्या आहेत या पद्धती काळाच्या प्रवाहात आपण बदललं पाहिजेत. नवीन संशोधनानं काय झालंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी कसं करायचं आपल्याला, हळदीचा हा पाला तुमच्याकडे आम्ही काय केलं, प्रयोगांती पूर्वी आपले काय करायचं, उसाचा पाला आम्ही पेटून देत होतो. उसाचा पाला पेटून द्यायचा आम्ही बंद केलेला आहे. उसाचा पाला पेटून न देता आपण जर त्या पाल्याचं खत तयार केलं तर साधारणपणे प्रति एकर 1.5 ते 2 टन आपल्याला कंपोस्ट खत मिळतं. तर त्याच दृष्टिकोनातून आपण विचार केला की हळदीच्या पाल्यामधून सुद्धा आपल्याला या साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये हा आपल्याला कंपोस्ट खत मिळतं. दुसरी गोष्ट, पाला पेटवल्यामुळं गड्ड्याचा वरचा जो भाग आहे तो भाग थोडासा काहीतरी करपतो, जळतो आणि साठवणीमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, थोडक्यात जखम झाली, त्या जखमेवर जर आपण औषध नाही घेतलं, सतत आपण पाण्यात राहिलो तर ती जखम आपल्याला खराब नंतर किंवा जखम वाढण्याची मोठी होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीनं हळदीचा पाला पेटवणं ही योग्य नाही. याच्यामध्ये काय करायचं आहे, जेव्हा हळद काढायची त्यावेळेला हा संपूर्ण पाला, जरा मोबाईल आणि बंद करा, बघा सर, चेक करा, एकदा सांगितलं लक्षात यायला पाहिजे. एकच नाही, एकाच जिल्ह्यात साधारणपणे आपल्या 8-9 जिल्ह्यामध्ये आम्ही अशाच पद्धतीचं बियाणं साठवून ठेवतो. हे कसं करायचं, हे सगळं बियाणं सुरुवातीला माती आहे, आता ही कडक झालेली माती आहे, ही माती लगेच निघत नाही. याच्यातला काही भाग कापाला काढताला तर बघा शक्य नाही निघाला तर कापून तर घ्यायला पाहिजे. आणि सगळं थोडंसं पाणी अगोदर मारायचं. का मारायचं, ही माती लवकर निघत नाही. आणि सगळे गड्ड्याची माती झाडून घ्यायची, सगळ्या गड्ड्याची माती झाडून घ्या. आणि माती झाडून घेतल्यानंतर शंकूसारख्या आकाराचा ढीग मारायचा, शंकूसारखा ढीग मारायचा, जेणेकरून जास्त मोठाही नको, जास्त लहानही नको. आणि एकदा पाणी मारलं ते पाणी संपूर्ण एकदम निघून गेलं पाहिजे. फक्त मोकळ्या हवेला ठेवा, मोकळ्या हवेला. जरी हवेला एकदम असं आपण म्हणतो सावल्याचं गार वाटलं पाहिजे अशी जागा आपल्या लक्षात येते, अशा जागेत ठेवायचं. थोडासा 1 इंच वरचा पाल्याचा, तुम्ही लिंबाचा पाला जरी म्हटलं तर काय अडचण नाही, असे झाडांचा जरी पाला काय अडचण नाही. आणि तो झाकून ठेवायचं. आणि नंतर 1 महिन्यानंतर पण करायचं नाही, 8-8 दिवसाला थोडंसं पाणी मारायचं, जेणेकरून इथलं कूल राहिलं पाहिजे, थंड राहिलं पाहिजे. बऱ्याच लोकांचं असं मत की कुजतात, सडतात. याला सडायला कारण म्हणजे की तुम्ही बंद खोलीत ठेवलं, खेळत्या हवेत नाही ठेवलं, त्याला उष्णता लागणार आणि टेम्परेचर लागल्यानंतर हे
जास्त टेम्परेचर कुजतात. आता काही तुमच्या त्या शेतकऱ्यांनी मला कोणी सांगितलं आता तुम्ही ठेवता काय, काही शेतकरी ठेवतात अजून थोडंसं पोत्यामध्ये जर बाजूला काढून ठेवलं, मोकळ्या हवेला ठेवलं तर जितकं जास्त चांगलं राहील. तर अशी बियाणं साठवण्यामध्ये काळजी घ्या. त्यासाठी वेगळ्या काही औषधाची गरज आता तर नाही, फक्त हे लागवड करताना जे बियाणं आहे ते बियाणं आपल्याला बीज प्रक्रिया करूनच लागवड करायचं. त्याच्यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया करायची असती, नंतर जैविक बीज प्रक्रिया करायची असते. आणि लागवडीसाठी थोडक्यातच योग सांगतो की आता हा विषय मोठा आपल्याला, हा विषय संपूया. लागवडीसाठी आपण जर हळकुंडी बियाणे वापरली, हळकुंडी वापरली तर या पद्धतीची वापरायची आहेत. गड्डे वापरलं तर साधारणपणे कमीत कमी एवढं लहान असावं, कमीत कमी गड्डे एवढं लहान असावं. याच्यापेक्षा मोठं बियाणं आपण वापरलं तर अडचण काय नाही. म्हणजे थोडक्यात 100 ते 150 ग्रॅम वजनाचे गड्डे असावे, 40 ते 60 ग्रॅम वजनाचं हळकुंड असावं. याच्यापेक्षा लहान हळकुंड आपण जर वापरली तर आपल्याला उत्पादन कमी मिळतं. याचं उत्पादन आपल्या काही भागात शेतकऱ्यांनी आपल्याला काल दाखवलं की अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न आहे. म्हणजे साधारणपणे गड्डे लावून आपण जर उत्पादन काढायचं म्हणलं आणि थोडीशी योग्य पद्धतीने आपण काळजी घेतली तर 40 ते 45 क्विंटल प्रति एकर आपण उत्पन्न काढू शकतो. मग 25 क्विंटल उत्पन्न घ्यायचं का 40 क्विंटल उत्पन्न घ्यायचं, हे सगळं आपण खत कोणती वापरतोय, बियाणं कसलं वापरतोय याच्यावरती अवलंबून आहे. धन्यवाद.